नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल स्वादिष्ट नारळी भात बनवणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये 1 कप भरून इतका बासमती तांदूळ काढलेला आहे. हा तांदूळ पाणी घालून हलक्या हाताने चोळून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तांदूळ धुवून झाल्यानंतर यामध्ये तांदूळ बुडेल इतकं पाणी घालून हा तांदूळ 15 मिनिटासाठी या पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. तोपर्यंत एका कढईमध्ये 1 चमचाभर इतकं साजूक तूप घालायचं आहे. साजूक तूप छान असं गरम झालं की आपल्याला यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत भाजण्यासाठी. तर या ठिकाणी मी काजू आणि बदामाचे काप भाजण्यासाठी घातलेले आहेत. काजू बदामाचे काप आपल्याला एकसारखे हलवत अशा पद्धतीने अगदी हलकेसे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. जास्तही करपवण्याची आवश्यकता नाही. काजू बदामाचे काप भाजल्यानंतर आपण बाजूला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये. काजू बदाम भाजून झाल्यानंतर उरलेल्या तुपामध्येच आपल्याला मनुके देखील भाजण्यासाठी घालायचे आहेत. तर या ठिकाणी मी 2 चमचे इतक्या मनुक्यांचा वापर या भातामध्ये करणार आहे. व्यवस्थित असं मिक्स करून हे मनुके देखील आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मनुके अगदी हलकेसे भाजायचे आहेत, जास्तही करपवायचे नाहीत. तुपामध्ये घातले की मनुके पटकन फुलले जातात, त्यामुळे हे मनुके पटकन आपल्याला बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता ड्रायफ्रूट भाजून झाल्यानंतर आणखीन तूप उरलेलं आहे. आता त्याच तुपामध्ये आपल्याला काही खडे मसाले भाजण्यासाठी घालायचे आहेत. तर या ठिकाणी मी 3 मीडियम साईजचे दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. सोबतच 4 सुगंध वेलची घेतलेल्या आहेत, त्या थोड्याशा फोडून घेतलेल्या आहेत आणि 4 ते 5 लवंगा घेतलेल्या आहेत. ते देखील आपल्याला तुपामध्ये अगदी छान असं परतून घ्यायचं आहे. परतून झाल्यानंतर या इथं मी 15 मिनिटासाठी भिजवून घेतलेला तांदूळ एका चाळणीवरती नितळण्यासाठी ठेवलेला होता. तो तांदूळ यामध्ये घालायचा आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचं आहे. जास्त जोरात मिक्स करायचं नाही, नाहीतर तांदूळ तुटू शकतो. आता यामध्ये आपल्याला 1 कप तांदूळ शिजण्यासाठी 2 कप भरून इतका गरम केलेलं पाणी घालायचं आहे. हा भात मी कढईमध्ये शिजवत आहे, त्यामुळे 2 कप भरून इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. जर का तुम्ही हा भात कुकरमध्ये शिजवत असाल तर 1.5 कप इतकंच पाणी तुम्हाला लागेल. चवीकरता मीठ घालायचं आहे. मीठ जास्त घालायचं नाही, कारण हा भात आपण गोड बनवणार आहोत. गोड पदार्थाला जास्त मीठ लागत नाही. एक छान अशी उकळी काढायची आहे. झाकण ठेवून हा भात आपल्याला 80% शिजेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. अधूनमधून 1 ते 2 वेळा आपल्याला हा भात आहे तो हलक्या हाताने हलवायचा आहे आणि पुन्हा छान असा वाफ देण्यासाठी लो गॅसवरती ठेवून द्यायचा आहे. भात शिजत आहे तोपर्यंत एका पॅनमध्ये पुन्हा 1 चमचा आपल्याला साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झालं की आपल्याला यामध्ये चिरून घेतलेला 1 कप भरून इतका गूळ घालायचा आहे. तुपामध्ये गूळ घातल्यानंतर आपल्याला तो व्यवस्थित असा हलवून घ्यायचा आहे. जोपर्यंत गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत आपण याला अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे. गूळ मेल्ट होईपर्यंतच आपल्याला याला गरम करायचं आहे. जास्त वेळ गरम करण्याची अजिबात आवश्यकता नाही. गूळ छान असा मेल्ट होत आलेला आहे. कंटिन्युअस या पद्धतीने हलवत आपल्याला हा गूळ छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे. गूळ पूर्णपणे मेल्ट झाल्यानंतर आपल्याला यामध्ये खोवून घेतलेला 1 कप भरून इतका ओला नारळ घालायचा आहे. तर या ठिकाणी हा नारळ घातल्यानंतर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. 1 कप बासमती तांदूळासाठी 1 कप भरून इतका गूळ आणि 1 कप भरून इतका ओला नारळ हे परफेक्ट प्रमाण आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला याला फक्त छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. हे पहा या पद्धतीने उकळी आली की गॅस पटकन बंद करायचा आहे. जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही. तोपर्यंत आपला भात देखील अगदी छान असा 90% इतका वाफवून झालेला आहे. इथं बघू शकता अगदी परफेक्ट अशा प्रकारचा भात इथं आपला शिजलेला आहे. 90% भात शिजवायचा आहे, 100% भात शिजवायचा नाही, कारण आणखीन एकदा आपण याला छान अशी वाफ देणार आहोत. भात शिजल्यानंतर त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करायचं आहे आणि त्यानंतर गूळ आणि खोबऱ्याचं मिश्रण आपल्याला यामध्ये ओतायचं आहे. त्यानंतर आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट घालायचे आहेत. या ड्रायफ्रूटपैकी थोडेसे ड्रायफ्रूट बाजूला काढून ठेवलेले आहेत डेकोरेशन करता. त्यानंतर या इथं मी अर्ध्या तासासाठी केशर 2 चमचे दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं ते घातलेलं आहे. त्यामुळे आपल्या भाताला रंग छान येतो, त्याचबरोबर सुगंधही छान येतो. याऐवजी तुम्ही थोडासा येल्लो कलरचा फूड कलर देखील यामध्ये ॲड करू शकता. केशर आणि फूड कलर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. केशरमुळे भाताला छान सुगंध येतो आणि कलर पण छान येतो. आता हे सर्व आपल्याला अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जोर देऊन आपल्याला हे मिक्स करायचं नाही, नाहीतर आपला तांदूळ तुटू शकतो. मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा एकदा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अगदी छान अशी लो गॅसवरती याला वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर हा भात पुन्हा एकदा मिक्स करायचा आहे आणि आपला इथं मस्त असा नारळी भात बनवून तयार झालेला आहे. त्यानंतर
त्यानंतर हा नारळी भात मी सर्व करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. भात म्हणाल तर अगदी मोकळा सुटसुटीत बनवून तयार झालेला आहे आणि भाताचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारचा मस्त स्वादिष्ट सुगंधी भात बनवून तयार झालेला आहे. ठेवलेल्या ड्रायफ्रूटपैकी वरच्या बाजूने ड्रायफ्रूट आपल्याला डेकोरेशनसाठी वापरायचे आहेत. त्यानंतर इथं बघू शकता अगदी मस्त असा स्वादिष्ट अशा प्रकारचा नारळी भात तयार आहे. तुम्ही देखील येत्या नारळी पौर्णिमेला म्हणजेच रक्षाबंधनला हा नारळी भात एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.